आपल्या आयुष्यात ना काही क्षण असे असतात जे दिसायला खूप साधे वाटतात, पण ते कायमचे लक्षात राहतात. आज आपण अशाच एका छोट्याशा कृतीबद्दल बोलणार आहोत, जिने एका सामान्य दिवसाला एका अविस्मरणीय आठवणीत बदलून टाकलं. कधी विचार केलाय का, रोजच्या धावपळीतला एखादा साधा दिवस अचानक इतका खास कसा होऊन जातो? अशी कोणती गोष्ट असते जी त्याला एका सुंदर, कायम लक्षात राहील अशा आठवणीत बदलते? याच प्रश्नात आपल्या आजच्या कथेचं सार दडलं आहे. तर या कथेची सुरुवात होते एका वडिलांच्या डोक्यात आलेल्या एका छोट्याशा कल्पनेने. त्यांना तेव्हा कदाचित माहितीही नसेल की त्यांची ही एक साधीशी कृती पुढे जाऊन कितीतरी सुंदर क्षणांना जन्म देणार आहे. कल्पना करा, तो एक अगदी नेहमीसारखा दिवस होता. सकाळची धावपळ, दुपारची शांतता, सगळं काही कसं रोजच्या सारखं आपल्या नेहमीच्या गतीने चाललं होतं. आणि त्याच सामान्य वाटणाऱ्या शांततेत या वडिलांच्या मनात एक विचार आला, एक कल्पना, जी खास त्यांच्या मुलांसाठी होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक छानसा हसू आणण्यासाठी होती. आणि त्यांनी काय ठरवलं माहितीये? तर आपल्या मुलांसाठी स्वतःच्या हाताने एक पारंपरिक बांबूचा झोका बनवायचा. म्हणजे बघा, दुकानातून आणलेल्या खेळण्यांपेक्षा स्वतःच्या मेहनतीने आणि प्रेमाने बनवलेल्या या झोक्यात काहीतरी वेगळंच होतं, नाही का? बरं, वडिलांनी तर आपलं काम केलं, झोका बनवला. पण या छोट्याशा भेटीचा मुलांवर काय परिणाम झाला? त्यांच्या प्रतिक्रियेतच खरं तर या कथेचा सगळा आत्मा दडलाय. आणि मग तो क्षण आला. झोका हळूहळू वर जाऊ लागला. हवेत मस्त वेग घेतला त्याने. आणि बघता बघता तिथलं सगळं वातावरणच जणू काही बदलून गेलं. त्या क्षणाचा सर्वात सुंदर भाग होता एक आवाज. तो होता मुलांच्या निखळ हसण्याचा. त्यांचं हसू वाढतच चाललं होतं, जणू काही त्यांच्या मनातल्या आनंदाला पंखच फुटले होते. आणि त्या हास्यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेलं ते निर्मळ हसू, त्यांचं ते सुख त्या क्षणी शब्दात सांगण्यासारखं नव्हतंच खरं तर. आणि गंमत बघा, ही भावना इतकी खरी होती ना, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी या क्षणाचं वर्णन जवळजवळ सारख्याच शब्दांत केलं आहे. यावरूनच या अनुभवाची ताकद आपल्या लक्षात येते. पण हा फक्त काही क्षणांचा आनंद नव्हता. हा अनुभव एका कायमस्वरूपी आठवणीत कसा बदलला, चला ते आता पाहूया. यामागचं महत्वाचं कारण काय होतं माहितीये? ते म्हणजे ती मुलं आणि त्यांचे वडील. तो क्षण फक्त जगत नव्हते, तर तो एकत्र अनुभवत होते. त्यांचं पूर्ण लक्ष फक्त त्या झोक्यावर आणि एकमेकांवर होतं. आणि म्हणूनच तो क्षण आणखी खास बनला. पण साहजिक आहे, झोका कायम एकाच वेगाने फिरू शकत नाही. काही वेळाने त्याचा वेग कमी होऊ लागला. मग काय झालं असेल? तेव्हा त्यांच्या वडिलांनी एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट केली. ते धावत पुढे आले आणि त्यांनी झोक्याला पुन्हा एकदा हळुवारपणे ढकललं. ही फक्त एक कृती नव्हती, तर हा आनंद थांबू नये ही त्यामागची भावना होती. तर ही आहे एका आठवणीची संपूर्ण रचना. सुरुवात झाली वडिलांच्या विचारपूर्वक मेहनतीतून. मग आला तो एक धक्का, ज्याने मुलांना दिला तो निखळ आनंद. आणि ह्या सगळ्याचं रूपांतर झालं एका कधीही न विसरता येणाऱ्या आठवणीत. आणि शेवटी हीच आहे या संपूर्ण कथेची शिकवण, एका साध्या धक्क्याची ताकद. कधीकधी आपले छोटेसे प्रयत्नसुद्धा इतके मोठे परिणाम घडू शकतात, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. हे वाक्य बघा, एका सामान्य दिवसाला अशा आठवणीत बदललं जिथे कधीही विसरणार नाहीत, हे या कथेचं सार अगदी अचूकपणे मांडतं. एका सामान्य दिवसाचं रूपांतर एका जादुई आठवणीत झालं. आणि हे सगळं घडलं एका छोट्याशा कल्पनेमुळे आणि त्या एका प्रेमळ धक्क्यामुळे. तर मग आजच्या या कथेतून एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आपल्या आयुष्यात आपण असे कोणते छोटे क्षण निर्माण करू शकतो, जे आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या कायमस्वरूपी आठवणी बनतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?